अनिता म्हणाल्या, गौरी, तू आज शिवच्या रूममध्ये जा. मी तुझे सगळे सामान तिथेच ठेवायला सांगितले आहे. गौरीला शिवच्या रूममध्ये जायला खूप भीती वाटत होती. ती म्हणाली, आई मी उद्या जाऊ शकते का? मला एक दिवस माझ्या फॅमिली सोबत घालवायचा आहे. अनिता समजून गेल्या की तिला थोडा वेळ हवा आहे. लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आहे त्यांनाही माहीत असल्यामुळे त्या काही बोलू शकल्या नाही. ठीक आहे गौरी, तू जाऊ शकतेस, असे त्या म्हणाल्या. इकडे शिव आपल्या रूममध्ये आला. सगळीकडे फुलांचे डेकोरेशन होते. कॅन्डल जळत होत्या. दारापासून ते बेडपर्यंत फुले टाकली होती. शिव हळूहळू चालत रूममध्ये आला. हे सगळे डेकोरेशन बघून त्याला चिडचिड होऊ लागली. बेडवरचे डेकोरेशन सगळे शिवने हटवले आणि फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेला. फ्रेश होऊन तो ड्रेसिंग रूम मध्ये आपले कपडे घालायला गेला. तिथे त्याला 2-3 बॅगा दिसल्या. शिवला समजायला वेळ लागला नाही. ह्या बॅगा गौरीच्या आहेत. त्याला खूप राग आला. रागाच्या भरात त्याने बॅगा बाहेर रूम मध्ये सोफ्यावर फेकल्या. कपडे घालून तो बाहेर आला आणि गौरी येण्याची वाट पाहू लागला. पण त्याला माहित नव्हते की आज गौरी त्याच्या रूम मध्ये येणारच नाही. तो बेडवर वाट बघता बघता झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली. तो रूम मध्ये एकटाच होता. चिडचिड करत तो तयार होऊन नाश्त्यासाठी खाली आला. सगळेजण नाश्ता करायला बसले. गौरीची फॅमिली कोल्हापूरला जायला निघाली. त्यांच्यासोबत सीमाही निघाली. गौरीला खूप रडू येत होते. तुकाराम म्हणाले, सदा तुझ्याजवळ माझ्या काळजाचा तुकडा सोडून चाललो. तिची काळजी घे. तात्या म्हणाले, तुक्या, तू बिलकुल काळजी करू नकोस. ती आता माझी नात आहे. आम्ही सगळे आहोत तिच्या बरोबर. तो आरामात जा. सगळे कोल्हापूरला निघून गेले. शिव ऑफिसला गेला. गौरी घरात आली. आई मी काही मदत करू का तुम्हाला? अनिता म्हणाल्या, नाही गौरी, आज नको. आज तू फक्त आराम कर. उद्या काहीतरी गोड बनव. गौरी गेस्ट रूम मध्ये आली. थोडा वेळ ती शांतपणे विचार करू लागली. तिची आणि सीमाची जॉईनिंग 8 दिवसावर आली होती.
सीमा आपले सामान घेण्यासाठी कोल्हापूरला गेली. दुपारच्या जेवणानंतर सगळेजण बसले होते. गौरी खूप शांत वाटत होती. शौर्य आणि पिहू इकडच्या तिकडच्या गप्पा करून तिला हसवू लागले. त्यांच्यासोबत ती पण सामील झाली. तात्या म्हणाले, गौरी बाळा, जशी तू तिथे हसत खेळत राहायची, अगदी इथेही तशीच राहा. गौरीने हसून ओके आजोबा म्हणाले. आजोबा नाही गौरी, तू आजपासून मला तात्या म्हणायचे. गौरीने मान हलवली. असेच बोलता बोलता संध्याकाळ झाली. सगळेजण ऑफिस मधून घरी आले. मॉम, कॉफी, शिव म्हणाला. आणि त्याने कॉफी बनवली आणि त्याच्या रूम मध्ये येऊन गेल्या. शिव नुकताच फ्रेश होऊन आला होता आणि त्याने त्याला कॉफी दिली आणि त्याच्या बाजूला बसल्या. शिवची कॉफी संपली. तो आपले डोके त्यांच्या मांडीवर घेऊन झोपला आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरू लागल्या. शिव बाळा, तुझे लग्न झाले आहे. गौरी खूप चांगली मुलगी आहे. बाळा, ती आज पासून तुझ्याच रूममध्ये राहणार आहे. मला माहिती आहे तुला चीड आहे मुलींची, पण सगळ्याच मुली सारखे नसतात. ती खूप चांगली आहे. स्वतःला आणि तिला थोडा वेळ दे. सगळे ठीक होईल. मग मी हे लग्न केले, हीच खूप मोठी गोष्ट आहे. माझ्याकडून दुसऱ्या कोणत्याही अपेक्षा करू नका. असे सांगून तो रागाने निघून गेला. रात्री सगळ्यांचे जेवण झाले. शिव तात्याला बोलायला त्यांच्या रूम मध्ये गेला. अनिता यांनी गौरीला आणून शिवच्या रूम मध्ये सोडले. गौरी आत आली. तिथे शिव नव्हता. ती फ्रेश होऊन आली तोपर्यंत शिवही रूम मध्ये आला. गौरी सोफ्यावर बसली होती. गौरीला बघून शिवला खूप राग येऊ लागला. तो म्हणाला, तू या रूम मध्ये काय करत आहेस? गौरी दचकून उभा टाकली. ते मला आईने इथे राहायला सांगितले. शिव गौरी जवळ आला. हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं आहे. त्यामुळे मी हे लग्न मानत नाही. तुझी आणि माझी काहीच बरोबरी नाही. या रूम मध्ये सोफ्याला सोडले तर बाकी कोणत्याच वस्तूला
हात लावायचा नाही. गौरीच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते बाहेर येऊ दिले नाही. माझ्या वॉर्डरोब मधले तुझे सगळं सामान आणून येथे सोफ्यावर ठेव. आजच्या नंतर तिथे जायची हिम्मत करू नको, असे म्हणून शिव ड्रेसिंग टेबल मध्ये जाऊन काही पेपर घेऊन आला. यावर सही कर. हे हे डिवोर्स पेपर आहेत. शिव म्हणाला, हे लग्न मी मानत नाही. त्यामुळे त्या लग्नाचा काहीच अर्थ नाही. मी सही केली आहे, तू पण कर. फक्त 6 महिन्यासाठी आपण पती पत्नी आहोत, ते पण बाहेर दाखवण्यासाठी. आजपासून आपले नाते काहीच नाही. तुम्हाला यानंतर माझ्या समोर कधीच दिसली नाही पाहिजे. गौरीच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब गालावर आला. शिवला तिच्या डोळ्यातले अश्रू बघून खूप वाईट वाटले. तो ते पुसण्यासाठी आपला हात समोर केला. तेच गौरीने 2 पावले मागे घेतली आणि त्याच्या हातातून पेपर घेऊन त्यावर सही केली. मी तुला एवढे पैसे देईन की तुझी पूर्ण जिंदगी आरामात निघून जाईल. गौरीला आता मात्र राग यायला लागला. तिने आपले सामान सोफ्याच्या साईडला एका कोपऱ्यामध्ये ठेवले आणि तिथेच सोफ्यावर झोपली. शिव गौरीला आश्चर्याने बघू लागला. त्याला वाटले होते गौरी त्याच्या पाया पडेल, मला डिवोर्स देऊ नका म्हणून भीक मागेल. पण इथे सगळं उलटच झाले होते. त्याला राग येऊ लागला. ती मला इग्नोर करून गेली. तिला काहीच फरक पडत नाही का पैशाने, की ती खरंच निरागस आहे की भोळी बनण्याचे नाटक करत आहे. मनामध्ये राग घेऊन तो तसाच झोपायला गेला. एसीचे टेम्परेचर वाढवू लागला. त्याला अचानक कोल्हापूरहून येते वेळेस रस्त्यात घडलेला प्रसंग आठवला. एक क्षण वाटले एसीचे टेम्परेचर कमी करावे, पण लगेच त्याचा इगो आडे आला. त्याने एसी फुल टेम्परेचरवर वाढवून झोपी गेला. गौरीला खूप थंडी वाजू लागली. एसीमुळे रूम एकदम थंडगार पडली होती. त्यामुळे गौरी व्यवस्थित झोपू शकत नाही. ती आपल्या बॅगमधून शॉल घेऊन अंगावर टाकून झोपते, पण थंडी खूप वाजत होती. अशीच कशीबशी रात्र सरून जाते. गौरी सकाळी शिव उठण्याच्या आधीच आंघोळ करून बाहेर निघून जाते.
ती बाहेर आली. अनिता आणि सुनीता किचनमध्ये होत्या. गौरी म्हणाली, आई मी तुम्हाला काही मदत करू का? अनिता गौरीला म्हणाल्या, गौरी आज तुझी पहिली रसोई आहे, त्यामुळे काहीतरी गोड बनव. ओके आई, मी मूग डाळीचा हलवा बनवू का? काकू म्हणाल्या, गौरी मूग डाळीचा हलवा शिवचा फेवरेट आहे. गौरी काही म्हणाली नाही. आपल्या कामाला लागली. अनिता आणि सुनीता यांनी बाकीचा नाश्ता बनवला. आई म्हणाल्या, गौरी देवाला जाऊन नैवेद्य दाखवून ये. गौरी हो म्हणाली. मंदिरात जाऊन देवाला प्रसाद दाखवला आणि पूजा करून बाहेर आली. तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबलवर जमले होते. अनिता आणि सुनीता दोघींनी सगळ्यांना नाश्ता वाढला. गौरी ते बनवलेला मूग डाळीचा हलवा वाढू लागली. सगळ्यात पहिले तिने तात्याला हलवा दिला आणि नंतर एक एक करून सगळ्यांना हलवा दिला. गौरीने बनवलेला हलवा शिवला आवडेल का? की येणार आहे त्यांच्या नात्यात दुसरे कोणते वादळ? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा भाग 8. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.